ताशांच्या गजरामध्ये हा संघ मैदानात दाखल होता. आपलं पारंपरिक वाद्य ताशा आणि सनई, त्याला साथ आहे ती ढोलाची. आणि या त्रिवेणी संगमातून, या त्रिवेणी वाद्याच्या गजरामध्ये संघ दाखल होतो. आणि खऱ्या अर्थाने इथं वेगळे पण आपल्याला पाहायला मिळते. या संघाचे ज्याच्या हातात निशाण आहे आणि ज्याच्या हातात झांज आहे, हे दोघेही तरुण आहे. यापूर्वी आपण पाहिलं की जवळपास 60 पार केलेली दोन्ही संघांची मंडळी ही आपल्यासमोर झांज आणि निशाण नाचवताना आपण पाहिले. तिथं अतिशय तरुण मुलं आणि हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो हा तरुणांचा संघ, हा तरुणाईचा संघ आहे. त्यामुळे निश्चितच एक वेगळा जोश, वेगळा आवेश आपल्याला या संघामधून पाहायला मिळतो. आणि सनई आणि सूर वाजवण्याची जबाबदारी दोन बुजुर्ग व्यक्तिमत्वाने आपल्याकडे घेतलेली आहे. जवळपास 60-70 वर्षाचे आजोबा या ठिकाणी सनई आणि सूर वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून त्याची वेळ सुरू झालेली आहे. ज्यावेळेला पालखीला स्पर्श होईल त्याच वेळेला त्यांची वेळ सुरू होणार. एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून पालखी स्थानिक कार्यकर्त्यांकडून आपल्या हातात घेतलेली आहे आणि वेळेला सुरुवात झाली. काटोलीकरांची वेळ सुरू झालेली आहे. आपली 20 मिनिटं शिल्लक आहे. या 20 मिनिटांमध्ये काटोलीकर काय आपल्याला दाखवतात बघूया. आपल्याला पाहायला मिळतंय पालखी नाचवण्याचा पोशाख वेगळा, ढोल वाजवण्याचा वेगळा, हे वेगळे पण आपल्याला याच्यावर पाहायला मिळतं. आणि दोन बावळ्यांच्या वेशामध्ये दोन छोटी मुलं या ठिकाणी आपली कला या ठिकाणी दाखवतात. ज्याच्या हाती भगवा ध्वज आहे तो भगवा ध्वजधारी पाहिल्यानंतर आठवण होते, एका कवितेची आठवण होते. तुम्ही 4थीला शिकला असाल, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या, असं म्हणणारा सावळ्याची आठवण होते या ध्वजधारीला पाहिल्यानंतर. सातूजी या पथकाचं वेगळेपण बघा. हा जो निशाण नंतर आहे ना, तर आम्ही टिटवी म्हणतो, टिटवी. तर तो निशाण पकडले ते जवळजवळ संपूर्ण संघाची वेळ संपत होतं. निशाणची कैद असेल ते एवढा आता टिटवी तर शरीराने ताकद आहे, पण काय निशाण नाचत होतं बघा. मस्त हे 20 मिनिटं पूर्ण रिंगण गोल फिरायचं आहे ते सुद्धा नाचत. आणि तो जो ठेका आहे तो ठेका वापरण्यासारखा. रावळ्याची पगडी डोक्यात आहे. इकडे पालखीचा वेगळा प्रकार सुरू झालेला. प्रत्येक जण आपापली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी नेटाने काम करतो. सनई आणि सूर सुरेख ढोलाच्या या सुरामध्ये सूर आणि सनई यांचा वेळ सुरेख रंगतो. त्याला साथ झांज मिळते. पालखी हातात घेतलेले, खांद्यावर घेतलेले, हातात भगवा ध्वज, छत्रपतींची आठवण करून देणारा भगवा ध्वज. पंचांचं लक्ष मात्र बारीक आहे. प्रत्येक चूक पाहिली जाते.
जवळपास तिन्ही संघांचा आपण विचार केला तर तिन्ही संघांनी अतिशय सुंदर असं पालखी नृत्य आपल्याला सादर दाखवून दिलेलं आहे. याचा डावा कोण आणि उजवा कोण हे काही आपल्याला कळत नाहीये, पण निश्चितच पंचांच्या तीक्ष्ण नजरेमध्ये एखादी उडी निश्चित सापडलेली असणार आहे आणि त्याच्यावरच ठरेल, त्याच्यातला जो नंबर ठरेल तो कदाचित 1 किंवा अर्ध्या गुणांच्या फटकाने ठरेल. इतकं सुंदर नृत्य तिन्ही संघांनी आपल्यासमोर सादर केलं. सनई वादक आजोबांचं कौतुक केलं पाहिजे की या वयात सुद्धा स्वतःच्या वयाला लाजवेल अशा पद्धतीचं त्या सनईमध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. सनईमध्ये वाजवता वाजवता एक हलके ठेका धरला जातोय. इकडे वळूया पालखीकडे. या बात आहे, पालखी कशा पद्धतीने एकाने दोघांनी आपल्या पाठीवरती पालखी घेतलेली आहे आणि पालखीचं नृत्य ही एक वेगळीच चाल आपली दाखवत दिलेली आहे. या ठिकाणी आपल्या दंडामध्ये ताकद किती असावी लागते. दंडामध्ये पालखी घेतलेली आहे आणि पदत आल्याचा सुरेख मेळ घालत पुन्हा एक सुरेख चाल त्यांच्याकडून दाखवली जाते. जे पालखी नृत्याचं वैशिष्ट्य आहे की इथं एकमेकांची साथ असणं आवश्यक असतं, तरच या खेळामध्ये आपल्याला बाजी मारता येते याची जाणीव या प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जी जबाबदारी आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते नेटाने पार पाडताना दिसतो. सुरेख परिचालित दाखवणारी आपल्यासमोर सादर होते. आताच्या आवाजावरती ढोलाची काठीही बदलली जाते. आता जी चाल दाखवली गेली ती आपल्या इकडली फेमस चाल, प्रसिद्ध चाल. जवळपास ही चाल प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही चालींमध्ये नाविन्यपूर्णता आणून काही बदल करून या मंडळांनी वेगवेगळ्या चाली शोधून काढलेल्या आहेत. एक आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अतिशय नयनरम्य अशी चाल आपल्याला पाहायला मिळते. जरा छोट्या दोस्तासाठी जरा टाळ्या होते. तिथे सुरेख नाचतो. जवळपास 4 वाजलेले आहेत आणि या 4 वाजता एवढ्या लांबून येऊन त्यांना अतिशय सुरेख आपलं जो नृत्य आहे ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि या सगळ्या कलाकृतीमुळे एक वेगळी गंमत येते, वेगळी जाण होते. संघ त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण अनेक तरुण मुलं या संघामध्ये आपली कला दाखवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढची चाल ही चाल थोडीशी भांगडा पद्धतीची म्हणावी लागेल. त्या पद्धतीने भांगडा पंजाबी लोक घालतात तशा पद्धतीने हातात एक रुमाल घेऊन खेळलेली चाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चाली किती नवीन झाल्या तरी ज्या जुन्या पद्धतीच्या चाली आहेत त्या पाहिल्यानंतर एक मन मोहणाऱ्या अशा चाली आहेत. आपल्या पालखी नाचवण्याच्या ज्या जुन्या चाली आहेत त्या बात आहे. सुरेख पदचालित्या सुंदरीच्या पायाची हालचाल करत केलेली चाल आहे. तिथे चाली जलद बदलणं गरजेचं असतं, कारण स्पर्धा
पुन्हा एक थोडासा बदलण्यास बदलून केलेली ही चाल आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला या ठिकाणी या चाली खेळत असताना अनेक गमक असेल, जागडी असेल आणि पालखी नृत्य या तिघांचा संगम आपल्याला या पालखी नृत्यातून अनुभवायला मिळतो. नमनाच्या काही चाली असतात, काही जागृतच्या चाली असतात आणि काही पारंपरिक या पालखी नृत्यातल्या चाली. अशा या त्रिवेणी संगमातून आपल्याला वेगवेगळी नृत्य या पालखी नृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळा संघ एकत्र मिळून एक वेगळी चाल आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. पुन्हा चाल बदलली जाते. काही मिनिटाला नव्हे तर सेकंदाला चाली बदलून जो संघ जास्तीत जास्त चाली या ठिकाणी दाखवेल तेवढे जास्ती गुण आपल्याला मिळणार आहेत. आपल्याला होडे सरांनी सांगितलं की आतापर्यंत एकंदर 72 चाली याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी जास्तीत जास्त चाली मारण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ या ठिकाणी करत असतो. संगमेश्वर ते वांद्री या आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या या पंचकृषीमध्ये अगदी तळेकाठे असेल किंवा भाव नदी असेल या भागामध्ये पहिल्यांदाच या पालखी नृत्याचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवता आला. कानरकोटमध्ये या सुरुवातीला अतिशय दिमागदार असं उद्घाटन, एक वेगळ्या पद्धतीचं उद्घाटन आपल्याला त्या स्थानिक कलाकारांकडून पाहायला मिळालं. त्याच्यानंतर काही काळ मैदानी सुद्धा वेगवेगळ्या चाली या ठिकाणी आपल्याला दाखवून दिल्या. यानंतर 3 संघ या स्पर्धेमध्ये आले. त्यापैकी 2 संघांनी आपली कला दाखवलेली आहे आणि 3रा संघ आपल्या भेटीला या ठिकाणी आले. प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपणा आणि तो वेगळेपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 संघांमध्ये बुजुर्ग व्यक्तींनी छान आणि निशाण दाखवलं तर या संघामध्ये 2 तरुण मुलं छान आणि निशाण यांचा खेळ आपल्याला दाखवून दिला जातो. तरुणाची जी चपळाई आहे ती चपळाई आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते. निशाण दाखवणारा तो मुलगा त्याच्या या चालीमधून, त्याच्या या खेळामधून अति सुरेखरित्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. विशेष करून धन्यवाद दिले पाहिजे की एक अनुभवी असे पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले आहेत. म्हणजे आदर्शन म्हणाले की एका ठिकाणी स्पर्धा झाली नाही, उशीर झाला का तिथं पंच नव्हते. आपलं सौभाग्य खऱ्या अर्थाने एक चांगले दर्जेदार असे पंच की ज्यांची या पालखी नृत्यावरती प्रभुत्व आहे, शिवाय या पालखी नृत्याचा पूर्ण इतिहास ज्यांना ज्ञात आहे अशी मंडळी म्हणजे घोडे सर आणि जाधव सर आणि त्यांच्या जोडीला आपल्या या शाळेमध्ये कार्यरत असणारे आणि आपलेच ग्रामस्थ, मानसकोटचे ग्रामस्थ पाचकले सर या त्रिमूर्तींनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. पुन्हा एकदा इतर 2 संघांपेक्षा एक वेगळी चाल आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाली काटवली संघाकडे. शेवटचा संघ आलेला आहे. जवळपास 4 वाजलेले आहेत, पण तरी या ठिकाणची जी स्फूर्ती आहे, या ठिकाणचा जो उत्साह तो आजही कमी झालेला जाणवत नाहीये आणि सगळं श्रेय जातं या तिन्ही संघांना. जरी उशीर आले तरी काही आपलं जे कसर आहे ते आपल्या कौशल्याने भरून काढलेली आहे.
त्यांनी जाणवून दिलेलं नाही की आपण ही स्पर्धा उशीरपर्यंत चाललेली आहे. आणि खऱ्या अर्थाने तिथल्या रसिकाला धन्यवाद दिले पाहिजे. ते एवढा उशीर होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता शांतपणे या स्पर्धेचा आस्वाद शेवटपर्यंत घेत आहेत. कारण कानर सर म्हणाले त्या प्रमाणे उद्या काही कुटुंबामध्ये पालखी जाणार आहे, तरी सुद्धा ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे. हा एकोपा, ही एकजूट, हे अभेद्य राहणं गरजेचं आहे. पुढचा नृत्य आविष्कार आपल्या समोर सादर केला जातो काटवली संघाकडून. मनोरा रचला जातो. उद्या कितीचा मनोरा होतो आणि कशा पद्धतीने यापूर्वी आपण मनोरे पाहिलेले दोन्ही संघाकडून. या ठिकाणचा मनोरा अतिशय नेत्रदीपक असा मनोरा. रसिको टाळ्या वाजवायला हरकत नाही बघा. संपूर्ण पालखीचा भार आपल्या पोटावर देणे, समोर गरुडाचा असा ध्वज, एक चांगला सीन. तर का जेवढे आवाज चांगली, जेवढे मनोरे चांगले, तशाच प्रकारचे याने गुण मिळतात बा. पुन्हा एकदा एकाकी पालखी डोक्यावरती घेऊन बा. प्रत्यक्ष तो ढोपरावरती पालखीला कोणत्या प्रकारचं सहाय्य मागत जातो, पालखी नाचवतो. आता तो प्रत्यक्ष मांडी घालला तो बा. वा, एक सुंदर अशा प्रकारचा पालखीचा आविष्कार फ्रेंड्स ग्रुप काटवली देव या संघाच्या माध्यमातून. स्वतः शंकर गुरु, ढोल मास्टर एक मुंबईला, आशा मास्टर. बघा तो किंमती होतो. याला म्हणतात डेअरिंग आणि याला म्हणतात ताकद. मास्टर जबरदस्त अशा प्रकारचा पालखीचा भाग. 15 मिनिटं पूर्ण, शेवटची 5 मिनिटं शिल्लक. या खेळाची आणि या स्पर्धेची अंतिम 5 मिनिटाकडे ही स्पर्धा समारोपाच्या दिशेने वाटचाल करते. 10:30ला या स्पर्धेचं उद्घाटन झालं. 3 संघांनी भाग घेतला, पण जणू काही वाटते 10-12 संघ सहभागी झाले. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आणि त्याचं श्रेय जातं तिथल्या स्थानिक कलाकारांना. आणि खातूसर आमच्या लोकांनी हे वाक्य मागाशी म्हणून दाखवलं की जरी साडेदहा स्पर्धा सुरू झाली, मध्ये जरी त्याने खोळंबा झाला, तरी आपलं जे बोलणं किंवा जे अँकरिंग होतं त्यामुळे स्पर्धा चालूच आहे असंच वाटलं. कारण पालखी नाचवलं का थांबलं नव्हतं. फक्त एकच होतं, ती पालखी आमच्या ग्रामदेवतेची पालखी नाचवली जात होती. आणि म्हणून जवळ वेळा खऱ्या अर्थाने इथल्या महिलांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी सुद्धा अतिशय बहारदार अशी वेगवेगळी शेवटची 4 मिनिटं, अंतिम 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. की अगदी डोक्यावर घेऊन पालखी त्यांनी नाचवून वेगवेगळे प्रकार इथं दाखवून दिले आणि त्यामुळे एक वेगळी रंगत या स्पर्धेमध्ये आली. आणि इथल्या माऊलीला त्याच्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे, इथल्या लाडक्या बहिणीला धन्यवाद दिले पाहिजे. क्या बात है, जोरदार, मस्त मस्त बा. डोक्यावर घेतले तेव्हा पुन्हा सहाय्याचा काम तांब्या आणि त्यावरती पालखीचा संपूर्ण झाड त्या झाड पायाने पुढे करते. परातीच्या कडेवरती काय मराठीमध्ये नाही. मराठीच्या शेवटची 3 मिनिटं काटवलीकर आपली 3 मिनिटं शिल्लक. मस्त एक्का, डबल एक्का. या पालखी नृत्याचे एक्के असतात. मग एकावर एक माणूस चालला की एक्का आणि 4 एक्के. वा, 8 माणसं एकदम पालखीनं चढतात.
हे इतक्या जलदपणे करावं लागतं कारण वेळही महत्वाचा असतो. निश्चित यासाठी सराव, मेहनत आणि देवतेचा आशीर्वाद. वा, जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं. काटवलीकर आपली 2 मिनिटं शिल्लक. अंतिम 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. या 2 मिनिटानंतर होईल या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट निशाण, उत्कृष्ट झाग, उत्कृष्ट स्तनई अशा प्रकारे वैयक्तिक बक्षीस. या स्पर्धेचं कानरसर आणखीन एक या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे कानरसर. खऱ्या अर्थाने इतक्या लोकांनी स्वतः पुरस्कृत केले. तर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा बाहेरून पुरस्कृत केल्या जातात. नाही का हे राहिले की गुरु. अंतिम 1 मिनिटांचा खेळ शिल्लक. लास्ट अँड बेस्ट मिनिट. काटवलीकर, वा वा वा, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत काटवलीकरांसाठी. सुरेख नृत्य, सुरेख अदाकारी काटवलीकर. वा वा. 19:40